महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। राज्यात सध्या गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे। धुळ्यातील भांग्या मारुती सार्वजनिक गणेश मंडळाची नेहमीच गणेश उत्सवाचा आकर्षक राहिले आहे। या मंडळाने तब्बल 61 किलो चांदीचा सुरेख गणेश मूर्तीची प्रतिस्थापना केली आहे। संपूर्ण चांदीत अतिशय सुंदर नक्षीकाम असलेली 61 किलो चांदीची श्री गणरायाची मूर्ती गणेश भक्तांचंच लक्ष वेधून घेत आहे। धुळे शहरातील गल्ली क्रमांक 6 मधील भाग्या मारुती व्यायाम शाळेजवळ या 61 किलो चांदीच्या गणपतीची स्थापना करण्यात आली आहे। अत्यंत देखणी अशी ही मूर्ती चंदेरी चमक आणि सजावटीमुळे अजूनच उठून दिसत आहे। अतिशय सुंदर नक्षीकाम असलेली श्री गणरायाची मूर्ती गणेश भक्तांसाठी आकर्षक ठरत आहे। सर्व धुळेकर जनताला सर्वप्रथम गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आमचं मंडळ श्रीमंत भांग्या मारुती हे 80वे वर्ष आहे। दरवर्षी आम्ही सामाजिक धार्मिक असे उपक्रम राबवत असतो। यावर्षी आम्ही एक मंदिरचा देखावा सादर केलेला आहे, जेणेकरून लोकांना चांदीच्या मूर्तीपर्यंत पोहोचता येईल व सर्वांना त्याचं दर्शन घेता येईल, म्हणून आम्ही यावेळेस मंदिरचं एक डेकोरेशन तयार केलेलं आहे। आमची मूर्ती ही जिल्ह्यात नसून खानदेशात ही एकमेव मूर्ती असून ती 61 किलो चांदीची आहे। ही मूर्ती 2000 साली तालमीच्या सदस्यांनी आमचे काका भगवान बापूजी करंजकार, युवराज आबा करंजकार, निरंजन करंजकार यांच्या डोक्यात ती संकल्पना आली आणि त्या मूर्तीची स्थापना 2000 साली करण्यात आली। अगोदर मंडळ हे POPच्या शाडूच्या मातीच्या मूर्त्या बाहेरगावून आणत असायचे, पण खंडित व्हायच्या मूर्त्या किंवा काही अडचण यायच्या, त्याच्यामुळे ही संकल्पना आली आणि ही त्या स्वरूपात तयार झाली। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।